पापा, साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपला साडेमाडेतीनचा खेळ रंगणार आहे कोल्हापुरातल्या चौरंगी कॉम्प्लेक्स येथे। भेटूयात इथल्या सदस्यांना। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? प्राध्यापक आनंदराव रामचंद्र पाटील। आणि आता सोसायटीबद्दल। सर्वप्रथम चौरंगी परिवारातर्फे झी मराठीवर गाजत असलेला हा साडेमाडेतीन कार्यक्रमाचे युनिटचे मी हार्दिक स्वागत करतो। मला या माझ्या परिवाराची माहिती देत असताना आनंद होत आहे की जागतिक स्तरावर ज्यांनी आर्किटेक्चरमध्ये दुसरा क्रमांक मिळवलेला अशा शिरीष बेरी यांनी या बिल्डिंगच्या ठिकाणी प्लॅन तयार केलेला होता। दुसरी आणखीन एक बाब मला सांगण्यासाठी वाटते ती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांनी आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर अडकणी पूर्ण मराठी क्षेत्राला मोहिनी घातलेली होती अशा सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचं वास्तव्य ते काही काळ होतं। त्यानंतर स्वराद्वारे संपूर्ण जगावर अडकणी ज्यांनी मोहिनी घातली असे लता मंगेशकर या आमच्या चौरंगी कॉम्प्लेक्समध्ये एक ग्रहस्थ दुसरी मोठी व्यक्ती त्याच्यामध्ये भाऊसाहेब निंबाळकर की ज्यांचा अडकणी प्रथम श्रेणीमध्ये जो जास्तीत जास्त धावाचा विक्रम आहे तो नुकताच अडकणी लाराईने मोडलेले आहे अशा व्यक्तींच्याकडे त्या येत होत्या। अशा व्यक्ती या आमच्या बिल्डिंगमध्ये अडकणी त्यांचा पदस्पर्श अडकणी पावन झालेले आहेत। बघितलं पापा, कोल्हापूरमध्ये किती मोठी मोठी माणसं राहतात ते। आता आपण सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडेतीनला। नो इफ नो बट ओनली साडेमाडेतीन। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सगळ्यांना वाटून झालेले आहेत। आता आली वेळ आपले पहिले 3 स्पर्धक निवडण्याची आणि हे निवडण्यासाठी माझी एक छोटीशी मैत्रीण माझ्या बरोबर आहे। हॅलो, तुझं नाव काय? वैष्णवी। वैष्णवी, तू काय करतेस? स्कूलला जाते। स्कूलला जातेस का? शिकण्यासाठी जाते। बर, तू माझं एक काम करायचं, यातली मला 3 टोकन्स दे। डोळे मिटायचे आणि मिक्स करून 3 टोकन्स काढून द्यायची। लवकर। 1 2 3। वैष्णवीने मला दिलेले आहेत 3 टोकन्स। बघूयात कोण आहेत हे 3 भाग्यवान स्पर्धक। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 61। अभिनंदन, अभिनंदन। आणि आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 31। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 28। अभिनंदन। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे आपल्या सोबत खेळणार आहेत आपला पहिला राऊंड। अंदाज किती? आपले स्पर्धक खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी मारूयात थोड्याशा गप्पा। नमस्कार, आपलं नाव? सुरेखा रामचंद्र राशिंकर। काकी, आपण काय करता? गृहिणी। गृहिणीच आहात? घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं। नुकतंच लग्न झालेलं आहे मुलाचं। मुलाचं लग्न झालं? हो। सुनबाई आहे। आणि धाकटा आहे, छोटा दुकान सांभाळते तो। बर, मग काय व्यवसाय काय त्याचा? मोबाईलचा व्यवसाय आहे। बर, आणि काका कशात होते सर्व्हिसला? MSCB मध्ये होते। MSCB ला होते? हो। किती छान ना। घरात कधीच लाईट जात नसेल ना तुमच्या? बरं, मला सांगा, काकांबरोबर खरेदीला बाहेर जाताना कोल्हापुरात हो, मला सांगा, काकांनी किती वेळा दागिने घेताना तुमचा नकार दिलेला की हा दागिना घ्यायचा नाही? केव्हाच दिलेला नाहीये ना। केव्हाच दिलेला नाहीये? बर, पण मग आवडता दागिना कुठला तुमचा? लिस्ट खूप मोठी आहे ना, त्यामुळे आठवून आठवून सांगतायत। मंगळसूत्र। मंगळसूत्र आवडता दागिना। आणि आता सुनेला काय दागिने वगैरे केलेत की नाहीत? केले। किती तोळ्याचे? 10-12। 10-12 तोळ्याचे फक्त? बर, पण मग मला सांगा, सुनेबरोबर आता खरेदीला बाहेर जाता? अजूनही काही गेलेलं नाहीये। अजून गेलेलाच नाहीये, पण मग आता तिला त्रास द्यायचं काय प्लॅनिंग केलेलं आहे? नाही, का? मला मुलगी नाहीये ना। करेक्ट, त्यामुळे मुलीसारखंच प्रेम तिच्यावर करणार। बघूयात, या राऊंड मध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नक्की तुम्ही हा राऊंड जिंकाल असं मला वाटतंय। तुम्हाला खूप शुभेच्छा। नमस्कार, आपलं नाव? दर्शना दत्ताराम आमटे। आमटे, मला सांगा, तुम्ही कोल्हापुरातल्याच ना? नाही, राजापूरचे। राजापूरच्या म्हणजे कोकणातल्या? हो। पण मग आता कोल्हापुरात आलाय, कोल्हापुरी जमायला लागलं? हो। जमतं। किती वर्ष आली कोल्हापुरात? 4 वर्ष झाली। बर, घरी कोण कोण असतं इकडे? आई, भाऊ
आणि मी बर तिघे जणच असता. हो तुम्ही काय करता? इथे जॉबला जाते. जॉबला जाता बाहेर. बरं मला सांगा, कोल्हापूरमध्ये तुम्ही नुकतेच आलेला आहात. कोल्हापूरमध्ये आल्या आल्या सगळ्यात जास्त आवडलेलं ठिकाण कुठलं कोल्हापुरात? रंकाळा महालक्ष्मी. रंकाळा आणि महालक्ष्मी. मग जाता फिरायला तिकडे? हो जात. मग कोण कोण असतं बरोबर? आई भाऊ. आई आणि भाऊ म्हणजे फॅमिली बरोबरच जाता. हो मग मैत्रिणी वगैरे जमल्यात की नाही तिकडे? आहेत इथे. जमल्यात. बरं पण त्या मैत्रिणींची इथं तुम्हाला मदत घेता येणार नाहीये या राऊंडमध्ये, कारण का तुम्हाला एकटीलाच खेळायचं इथं. तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विकास अशोक कोंडेकर. विकास अशोक कोंडेकर. कोंडेकर. विकास काय करतोस तू? 10वी झाली. 10वी झाली. मग आता कॉलेज चालू. हो, बर मग काय करतोस? कॉलेजला जातोस? जातो. काय करतोस कॉलेजला जाऊन? शिकतो. शिकतो. अरे रे बघा या विकासाकडं, हा बाळ कॉलेजमध्ये जाऊन शिकतो. याच्यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का रे? काय खरंच शिकतोस? शिकतो. कुठली जाड घेतलीस? कॉमर्स. कॉमर्स. का? मला CA करायचं आहे. सीए करायचंय? सीए म्हणजे काय आमचं ते कम्प्लीट आराम? हा कम्प्लीट आराम ना? हे सगळ्यांना पटायला लागले, सगळे हसतायत बरोबर ना? पण या राऊंड मध्ये कम्प्लीट आराम जर केलास तर मग तुझा बक्षीस मिळणार नाही, एवढं लक्षात ठेव. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे, पण त्या वस्तूची किंमत जो बरोबर सांगेल किंवा त्याच्या जवळपास जाईल त्यालाच ही वस्तू मिळणार आणि तो जाणार आहे जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्यातली सगळ्यात पहिल्यांदा बोली कोण लावणार? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावणार. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावेल विकास, त्यानंतर आमटेताई आणि सर्वात शेवटी राशिंकर काकी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे नेकलेस सेट. ह्या नेकलेस सेटमध्ये एक सुंदर अमेरिकन डायमंडचा नेकलेस आणि कर्णपुले आहेत आणि याला 24 कॅरेट सोन्याचा मुलामा आहे. होय, या नेकलेस सेटची पहिल्यांदा किंमत सांगतोय विकास कोंडेकर. विकास हे घे 5 अंक आणि यातले 4च अंक वापरून तुला किंमत ठरवायची आहे. नीट विचार कर. किंमत सांग. 4510. पाठीमागे काय वाटतंय अंदाज? 2500. नीट विचार करून किंमत ठरव. किती? 1540. 1540. लिहून टाकायची किंमत. लिहूयात मग. आमटेताई तुम्ही किंमत ठरवा. सेम प्राइस तुम्हाला लावता येणार नाही. 1045. 1045. नक्की वाटतं एवढी किंमत असेल? हो लिहून टाकायची किंमत. हो. लिहून टाकूयात मग. काकी आता तुम्ही किंमत ठरवा. किती? 1541 याची किंमत आहे. 1541. ठाम आहे या मतावर? लिहून टाकायची किंमत. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या नेकलेस सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा विकासने सांगितलेली किंमत आहे 1540 रुपये. आमटेताईंनी सांगितलेली किंमत आहे 1045 रुपये आणि सर्वात शेवटी राशिंकर काकींनी सांगितलेली किंमत आहे 1541 रुपये. पापा डोंट गेट एक्साइटेड. या नेकलेस सेटची खरी किंमत मी आता बघतो आणि या नेकलेस सेटची खरी किंमत आहे 1150 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती आमटेताईंनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन ताई. अभिनंदन ताई, तुम्हाला हा नेकलेस सेट मिळालाय. मला सांगा, दादानी तुम्हाला सोन्याची चेन दिली, तर मग आता तुम्ही काय हा सेट वहिनीला देणार? तुम्हाला जॅकपॉट राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. होय, याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. आज इथल्या स्पर्धकांव्यतिरिक्तच्या प्रेक्षकांना मी एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे कार्यक्रमाच्या शेवटी. जो याचं उत्तर बरोबर देईल त्याला मिळेल एक आकर्षक भेटवस्तू. आणि आजचा तुमचा प्रश्न असा आहे, एवढासा गडे त्याची सुबर दाढी. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे 3 नवे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहेत 3 चॅम्पियन्स. यातले मला एक टोकन्स काढून द्या. क्यू.
3 टोकन्स मला मिळालेले आहेत. बघूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 12. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 15. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 41. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. आपल्या सुपर मार्केट राऊंड मध्ये खेळण्यासाठी 3 स्पर्धक खूप उत्सुक आहेत. पण त्या अगोदर मारूयात थोड्याशा गप्पा. नमस्कार, आपलं नाव? अक्षय आनंदराव पाटील. अक्षय, तू काय करतोस? 12वीला गेलो. बर, आणि मग आता घरी कोण कोण असतं? मी मम्मी पप्पा आणि भाऊ. भाऊ काय करतात बाबा? बाबा प्रोफेसर आहेत गोखले कॉलेज. प्रोफेसर आहेत? झालं, मग अभ्यास तेच घेतात तुझे? नाही, का? ते कॉमर्सला, मी सायन्सला आहे. तू सायन्सला आहेस? मग मला सांग, घरातून किती वेळा अभ्यासाचं खोटं कारण सांगून बाहेर जातोस? लहानपणापासून जातोय. लहानपणापासून जातोयस? बघितलं. बर, मग आता कुणाकडे जातोस अभ्यासाला? अभ्यासा गच्चीवर. गच्चीवर? बर, बाहेर कुठे रमतो अभ्यासात? सगळं नाही, कुठं पण रंकाळ्यावर? नाही जात नाही. मग कुठे जातो? महावीर गार्डन. महावीर गार्डनला? बर, तिथं काय असतं रे गार्डन मध्ये? म्हणजे काय नाही, बघायला वगैरे. बघायला वगैरे? फुलं. बघा अभ्यास कसा करतोय ते बघा. काय कोण असतं तिकडे? झाडं, फुलं, फळं. झाडं असतात, फुलं असतात, फळं असतात. किती रम्य वातावरण असतं ना. आणि रम्य वातावरणात अभ्यास कसा होतो? चांगला होता. एकदम छान होतो. पण वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी इतर वस्तू पण असतात ना तिथे अवतीभोवती? पुस्तकात लक्ष असते. अरे काय गुणाचं बाळ आहे माझं. किती लाजलं ते बघा. किती अभ्यास करतो महावीर गार्डन मध्ये जाऊन. सगळ्यांनी महावीर गार्डन मध्येच अभ्यास केला पाहिजे ना. बघा, कोल्हापुरातल्या सगळ्या मुलांनी इकडे लक्ष द्या. हे बघा, महावीर गार्डन मध्ये जाऊनच तुम्ही अभ्यास करा, म्हणजे तुम्ही याच्यासारखे हुशार निघाल. तुला खूप खूप शुभेच्छा हा बाळा. हा, आता तू इथं सुद्धा नीट खरेदी कर. तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, आपलं नाव? मिसेस भाग्यश्री चिपडे. भाग्यश्री वहिनी, आपण काय करता? गोल्डचं शॉप आहे, तिथं जाते. सोन्याचं दुकान आहे? हो. बर, घरातल्यांबरोबर किती वेळा बाहेर खरेदीला जाता? आता नवीनच लग्न झाले त्यामुळे इकडे तिकडे फिरणं सुरू आहे. मग लग्नाच्या अगोदर खरेदीला गेलं नव्हतं? हो, गेलेलो ना. बर, मग काय काय खरेदी करताना खिसा कापला बरोबर? आपला ना. कापला. पण आता तुम्हाला इथं खिसा कापता येणार नाहीये, कारण का या राऊंड मध्ये तुम्हाला पैशांची गरजच नाहीये. तुम्ही पैसे न वापरता सुद्धा इथं खरेदी करू शकता. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपलं नाव? बाळू लक्ष्मण भोई. बाळू लक्ष्मण भोई. बघा, याला म्हणतात कोल्हापुरी रांगडा माणूस, बरोबर का नाही? अजून पटका बिटका कसं काय? बेस्ट आहे. एकदम बेस्ट. मला सांगा, कोल्हापूरचा पटका खूप फेमस आहे. तुम्ही अजूनही पटका वापरता? होय. बर, मग आजकालची पोरं येत नाही असली ही पटका वापरत नाही, काय वाटतं तुम्हाला? ते टोपी वापरते. कसली टोपी? कॅप. कॅप कॅप वापरतात. आणि टोप्या घालण्याची कामं करतात, बरोबर का नाही? पण मला सांगा, टोपी घालण्याची कामं जशी करतात तसं पटका कोणाला घातला अशी म्हण आपण ऐकवत नाही. पटका का घालता? शो साठी. शो साठी? बघितला का कोल्हापूरकरांचा शो, एकदम कोल्हापुरी स्टाईल मध्ये. घरी कोण कोण असतं? मी, माझे मिसेस. मिसेस? मिसेस म्हणल्यावर विशेषच असणार सगळं, बरोबर ना? काय किती त्रास देतात तो सारखा तुम्हाला? काय त्रास देत नाही. किती वर्ष झाली लग्नाला? हा, लग्नाला किती वर्ष झाली? झालं असतील काहीतरी 40 वर्ष. 40 वर्ष? 40 वर्षामध्ये किती वेळा नऊवारी लुगडं घेतलं नाही म्हणून भांडल्यात? काय भांडलेलं नाहीत, मग अजिबात नाही. मग तुम्ही घेऊन द्यायचा? 9 वारी लोगड मस्त चिजोरी भरली. बघितलं का, मस्त शिदोरी भरून ठेवली. एवढी नऊवारी लुगडं घेऊन दिल्यात मामींना, बरोबर ना? हा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे. मी सांगेल त्या बजेट एवढी. जर तुम्ही खरेदी मी सांगितलेल्या बजेट एवढी केलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी केलीत तर हे खरेदी केलेलं सगळं साहित्य तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. इतका सोपा गेम आहे. फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला खरेदी 1 मिनिटामध्ये करायची आहे आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 972 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. लवकर लवकर टाळ्या. 23 सेकंद झाली आहेत. 972 रुपयांची खरेदी करायची आहे. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे.
बघूयात कडी किती खरेदी केले ते. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आलेला आहे. बघूयात कडी किती खरेदी केली ते. भोईर मामांनी केलेली खरेदी आहे 549 रुपयांची. त्यानंतर भाग्यश्री वहिनींनी केलेली खरेदी आहे 513 रुपयांची. आणि अक्षयनी केलेली खरेदी आहे 901 रुपयांची. त्यामुळे तो ठरलाय विजेता. अभिनंदन अक्षय, खरेदी तुझी. अभिनंदन. थँक्यू. आता यातलं कुठलं प्रॉडक्ट वापरणार? सगळं चिरमुरे चिरमुरे पहिलं कुठलं वापरणार? चिरमुरे हे प्रॉडक्ट वापरणार तू? हे वापरणार. लायटर आहे पण हा, म्हणजे दुसऱ्या गोष्टीसाठी नाही वापरतायत, घरातल्या वस्तूसाठी वापरतायत. भांडणं वगैरे लावायला भांडणं वगैरे लावायला म्हणजे काय? आग लावणार यांनी? बरं बरं, तुला खूप खूप शुभेच्छा. या लायटरनीच तू सगळीकडे आग लावत जा, पण आपल्या महावीर गार्डन मध्ये आग लावू नको, नाहीतर रम्य परिसर जळून खाक होईल. बरोबर ना? बरोबर आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. Thank you. आपल्या अंदाजे कितीच्या विनर आमटेताई आणि सुपर मार्केट राऊंडचा विजेता अक्षय पाटील दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं चावी निवडण्याची संधी मिळवणं. आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमच्या दोघांचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुमच्या समोर आम्ही टोकन्स ठेवलेले आहेत. ही टोकन्स तुम्हाला कपाळाला चिटकवायची आहेत आणि तुमच्या समोर असणाऱ्या प्लेट्समध्ये टाकायची आहेत. जो सर्वाधिक टोकन्स जमा करेल त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघेही तयार? सगळेजण तयार? ओय 3:30 लवकर. ओय 3:30 ओय 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. बघूयात सर्वाधिक टोकन्स कोणी जमा केले ते. आणि निकाल स्पष्ट आहे. सर्वाधिक टोकन जमा केलेत अक्षयने, त्यामुळे त्याला मिळते संधी चावी निवडण्याची. ओय लाल चावी का हिरवी चावी? पापा, चावी निवडताना खूप कन्फ्युजन असतं. अक्षय, कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल? पाठीमागे काय वाटतंय? आणि हिरवीत खजिना असेल तर घेऊन जावा. कोण घेणार? लाल चावी निवडायची? निवड. अक्षयने निवडलेली आहे लाल रंगाची चावी, त्यामुळे आमटेताईंना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाचा उपविजेता ठरलेला आहे अक्षय पाटील. त्याला मिळालेत आमसूल. अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. अरे काय नुसतं थँक्यू बोलतोस? आता आता बागेत जाणार की नाही? जाणार. सोलकढी करू. सोलकडी करणार? तुला सांगू, बागेमध्ये की नाही अभ्यास करून करून काय होतं माहिती का, माणसांचं पित्त खवळतं आणि ते पित्त कमी करायचं काम आमसूल करतंय, म्हणून तुला ते आमसूल मिळालेलं आहे. आता आमसूल खाऊन नीट अभ्यास करा. आमसूलासारखं तोंड करू नकोस आंबट. हा, तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत आपल्या आमटेताई. त्यांना मिळालाय कूलर. अभिनंदन. थँक्यू. क्या बात आहे. पहिल्यांदा नेकलेस आणि आता कूलर. खूप आनंद झालाय. हो, आनंद. काय वाटतं आता नक्की? खूप मजा वाटत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत आजच्या प्रश्नाकडे. मी आज प्रश्न असा विचारला होता, इवलासा गडी त्याची सुभर दाढी. थांबा थांबा, उत्तर सांगू नका, आम्ही पुढे बोलावतो. या उत्तर. सुई दोरा. नाही. तुम्ही या पुढे. काय उत्तर आहे? कनिस. नाही. थांबा, तुम्ही या. आपलं नाव? सौ स्नेहल विश्वजित कुईगडे. आणि उत्तर? झाडू. अचूक उत्तर सांगितलं तुम्ही. तुम्हाला मी काही भेटवस्तू. अभिनंदन.
अशीच मस्ती आपण करत राहणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे साड्या माडे तीन.